आज MIDCचा विषय आहे, कॉरिडॉरचा विषय आपण काढला आहे, पण तरीही मी सांगतो तुम्हाला, पंढरपूरमध्ये एक लक्षात घ्या, मंदिर परिसर वगळता मंदिर परिसरामधील सर्व लोकांना घेऊनच तो कॉरिडॉर केला जाईल। कॉरिडॉर म्हणजे खरं म्हणजे तुम्ही मंदिर परिसरच कॉरिडॉरचं होतं काय एवढंच तुम्ही लक्षात ठेवताय, परंतु मंदिर परिसर सोडूनसुद्धा उपनगर आहेत, बऱ्याचशा गल्ली आहेत, बरेचसे वार्ड या निमित्तानं आहेत। त्या वार्ड प्रभागामध्ये सुद्धा आज बऱ्याचशा ठिकाणी पिण्याचं पाणी या ठिकाणी नगरपालिकेला बऱ्याच ठिकाणी जात नाही, गटरी नाहीत, रेन वॉटर सिस्टम नाही, या निमित्तानं इथले असणारे रस्ते दर्जेदार होत नाहीत। ही या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी, कारण हा मोठा आराखडा आहे, कॉरिडॉर म्हणजे हा मोठा आराखडा आहे। तर ह्या आराखड्यातील मंदिर परिसरातला भाग सोडून हा 100% बाहेरचा परिसर या निमित्तानं व्हायला पाहिजे, ही माझीही भावना आहे। परंतु बऱ्याचशा पत्रकार मित्रांना मी त्यावेळेला सांगत होतो, त्यावेळेला खरं तर ऐकायला पाहिजे होतं, मी विनंती करत होतो, परंतु त्यावेळेला जर आपण थोडं शांततेने घेतलं असतं तर परिसर बाजूला ठेवला असता। ज्या लोकांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या तर आपण कॉरिडॉर त्या मंदिर परिसर सुशोभीकरण केलं असतं, मागण्या पूर्ण नाही तर मी त्यांच्या पाठीमागे राहिलो असतो, कॉरिडॉर होऊ दिला नसता। परंतु उपनगरातील असलेले रस्ते, ड्रेनेज, गटारी, तिथले STB प्लॅन्ट आहेत, पिण्याच्या पाण्याचे सिस्टम आहेत, तर ह्या सगळ्या आपल्याला या ठिकाणी सुधारणा करण्यात